नमस्कार मंडळी, मी मयूर कुरुपकर माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। मी आज आलो आहे किल्ला कठीणगडला, तुंग किल्ल्यावर। आज माझ्यासोबत एक नवीन फ्रेश ट्रेकर आहे, अंशू। आता जस्ट पायथ्याशी आलो आहे। सकाळी 5 वाजता गाडी काढली मी घरातून, घनसोलीमधून। 10 वाजले। आरामात एकदम हळूहळू रमत रमत आलो। आला आला चढो चढो, हळू रे, हळू 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 हळू। नवीन ठिकाणी आहेस, चल। पाय मला बिल्डिंग मध्ये ना घनसोलीमध्ये एंट्री बंद कर त्याला। तुला टाकतो मी, तुला चांगलं शुक्रवार भेटेल का?
बुधवार पेठ आहे ना. बुधवार पेठ चांगली आहे नाही तुला आणि काय वेळ वाटायचं. पुण्याची नाही आहे कोल्हापूर. थोडासा बोललं तर डिफिकल्ट नाही म्हणता येणार तसं, ॲक्च्युली इझीच आहे. 20 मिनटच फक्त लागले असतील, 15-20 मिनटच पोचलो आहे बघा. बुरुज तर दिसायला लागला. पावसाळ्यासाठी माझ्या पावसाळ्यात डागरत असेल रवी. सदर गणेश मंदिर हे दुर्गाच्या माचीच्या भागावर असून उजव्या सोंडेचा गणेश म्हणून याची प्रसिद्धी आहे. तळाशेजारील ही मूर्ती मध्ययुगात कुणी बसवली हे व त्याचे मंदिर कुठे होते हे प्रथम दर्शनी ध्यानी येत नसलं तर येथील माचीवर कुठेतरी या गणेशाचे स्थान होते हे निश्चित. बहुतांश वेळी दुर्गावर शक्तिदेवता असतात, मात्र त्यात बुद्धीची देवता गणेश या दुर्गावर स्थापन झाली आणि त्याची यथोचित पूजा अर्चा सुरू आहे हे येथील वैशिष्ट्य आढळते. कचेरी ही दुर्गावरील महत्त्वपूर्ण वास्तू गणली जाते. गडाचा कारभार येथून चालत होता. आवक जावक नोंदी या सर्व बाबी तपशिलाने इथे ठेवल्या जात असत. सदर कचेरीच्या भिंती व छत पडले असले तरी याचे जोते आजही शिल्लक असून प्रवेश मार्ग व आतील रचना स्पष्ट होते. ही वास्तू दुर्गाच्या प्रवेशद्वाराजवळ बहुतांश वेळा दिसून येते. जोतेचे अवशेष आहेत.
हा बालेकिल्ल्यावर पोचलो आहे मी. तुंग किल्ल्याच्या कठीणगडाच्या बालेकिल्ल्यावर पोचलो आहे. किल्ल्याचं नाव कठीणगड आहे. मला तरी तेवढं जास्त कठीण वाटलं नाही म्हणजे ट्रेकिंगसाठी वगैरे, पण टप्पे 3 टप्पे आहेत चढण्यासाठी वगैरे. आता एक कोल्हापूरचा ग्रुप होता 4-5 जणांचा. त्यातील एक जो होता तो खूप जास्त घाबरला होता. त्याला एवढा जास्त घाबरला होता की तो अर्ध्या वाटेतच थांबला. तो बालेकिल्ल्यात होता, काय आलाच नाही. खालच्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यावरूनच रिटर्न गेला आहे तो. हा बालेकिल्ला आहे. इथे मंदिर आहे, एक पाण्याचा टाका आहे वरती. आणि ही एक दुसरी बाजू आहे मागच्या साईडला. हा पण एक बुरुजच आहे. हा पवना डॅम आहे. या साईडला सगळं तो मुळशी, ताम्हिणी घाट, पवना लेक, कॅम्पिंग वगैरे या साईडला होते सगळे. उडायचं तुमच्या तिकडनं. तुंग उर्फ कठीणगड. पूर्ण ट्रेक संपला आहे माझा. सकाळी 5 वाजता घरातून निघालो होतो. मला वाटतं 10 वाजता आम्ही ट्रेक चालू केला असेल. लगेच पोचलो आहे, काय जास्त अवघड नाही आहे. आणि 3 टप्प्याची चढाई इझी आहे, मीडियम, अवघड तर नाही आहे.